त्याचबरोबर BRDAचे अधिकारी म्हणजे बोरे साहेब, मी सुनील पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी माननीय श्री घुले साहेब, मी असं विनंती करतो घुले साहेबांना सत्काराची विनंती करावा. त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे आपले शेडगे साहेब, मी आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य दादासाहेब चंदनशिवना विनंती करतो शेडगे साहेबांचा त्यांनी सत्कार करा. त्याचबरोबर आता आपल्या लेंगरे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आदर्श सरपंच रंजना आलेला आहे. ग्रामपंचायतर्फे त्यांचंही मी स्वागत करतो आणि मी बोरे साहेबांना विनंती करतो यांनी आपल्या संदर्भात मार्गदर्शन करावं. धन्यवाद. गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतची मंजूर घरकुल आहे आणि पहिल्यांदा दिवसाची घरकुल अद्याप सुरू झाली नाही. अशा घरकुलांचा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जाहिरात या दोन्ही विभागाचा आढावा घेण्यासाठी आज आपल्या गावामध्ये आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. आजच्या कार्यक्रमाचे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय BDO साहेब, सरपंच मॅडम आणि उपस्थित सर्व शेडगे साहेब, उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, एकूण सरपंच असतील,
सर्वांचं मी आणि आपण उपस्थित सर्वांचं स्वागत करून आपण थोडक्यामध्ये सरांच्या सूचनेनुसार आढावा घेऊया. आता जे तो उपस्थित लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याला जवळजवळ ही यादी मंजूर होऊन 8 महिने झाले. 8 महिने होऊन काही लाभार्थ्यांना आम्ही पहिला हप्ता वर्ग केलेला आहे आणि असे आपल्या गावामध्ये जवळजवळ 36 लाभार्थी आहेत ज्या लाभार्थी आपण पहिला हप्ता देऊन सुद्धा ती घरकुलं सुरू केली. मग शासन स्तरावर काय आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आनासाहेबांनी काही वेळेला त्या लाभार्थीची भेट घेतलेली आहे. काही सरपंच महोदय असतील, सगळे सन्मानित पदाधिकारी असतील, त्यांनी सांगून त्यांना बघितलेलं आहे. तरी पण काही लोकांनी अद्याप घरकुलं सुरू केलेलं नाही. मग शासन स्तरावरनं अशा सूचना आल्या की बाबांनो तुम्ही आता ग्राउंड लेवलला जायचं आणि त्या लाभार्थीच्या काय अडीअडचणी आहेत, काय समस्या आहेत त्या तुम्ही जाणून घ्यायच्या आहेत आणि यानंतर जी तुमच्या माध्यमातून जे त्या लोकांना मदत देणार आहात तुम्ही, त्या मुदतीच्या अंती जर त्या लाभार्थीने घरकुलं सुरूच केले नाही तर अशा लाभार्थ्यांना एक अंतिम नोटीस देऊन ते जर त्यांनी सुरू केलेलं घरकुल सुरू केलं नाही तर त्यांची घरकुलं रद्द करण्याचा प्रस्ताव आपण शासन स्तरावरती कळवणार आहोत. अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या. आता शासनाचा मूळ हेतू काय आहे की लाभार्थ्यांना जे आता बेघर लोक आहेत, कच्च्या घरामध्ये राहतात, खरोखरीच घराची गरज आहे, अशा लाभार्थींना घरकुल देणं हा शासनाचा मुख्य हेतू आहे. घरकुल रद्द करणं हा शासनाचा मुळातच हेतू नाही. पण आम्ही तुमच्या यादीनुसार सगळी घरं मंजूर केली शासनानं. आता शासन द्यायला तयार झाले पण तुम्ही घर बांधायला तयार नाही. तुमच्या अडचणी काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. कारण कसं झालंय, तुम्ही पूर्वी